झोपडीला लागलेल्या आगीत एका शेळीचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. सरांगी बुद्रुक येथील घटना. झोपडीसह पशुचाराची झाली राख. पशुपालकाचे अंदाजे 60,000चे नुकसान. मच्छरांचे जनावरांना होणाऱ्या नासापासून सुटका मिळावी याकरिता पेटविण्यात आलेल्या धुराच्या शेकोटीने पूर्ण झोपडीसह पशुधन जळाल्याची घटना दिनांक मार्च 31 रोज मंगळवारला रात्री 9 वाजेचे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील सरांगी बुद्रुक येथे घडली. सदर घटनेतील नुकसान झालेल्या झोपडी मालक तथा पशुपालकाचे नाव महेश गेंदलाल तुपटे, राहणार सराडी बुद्रुक असे असून तो अल्पभूधारक शेतकरी असल्याने आपला उदरनिर्वाहाकरिता शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करीत होता. सदर पशुपालनासाठी तयार झोपडी व राहता घरापासून थोडे लांब असून हल्ली चौरास भागात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने माणसालाच नव्हे तर जनावरांनाही भयंकर त्रास होत असता त्यांच्याकडे असलेल्या 14 शेळ्या व 1 गाय असे जनावरे नित्यक्रमानुसार रात्रीचे 7 वाजेच्या सुमारास झोपडीत बांधून दूर करण्यास झोपडीचे शेजारी शेकोटी पेटवायचा. मात्र घटनेचे दिवशी तो शेकोटी पेटवून घराकडे गेल्यानंतर त्या शेकोटीने अचानक भडका घेतला की काय झोपडी पेट घेतला असता हे परिसरातील जनतेचे निदर्शनास आल्यानंतर आरडाओरडाने लोकांची गर्दी होऊन झोपडीला लागलेली आग विझविण्यात आली. त्या घटनेत त्या शेळ्यापैकी जळून एका गाभण शेळीचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी अवस्थेत आहेत. बाकी शेळ्या व गाय सुखरूप आहे. त्यात झोपडी शेजारील पशुचारा कुटार व झोपडी जळून खाक झाली. सदर घटनेची माहिती संबंधित महसूल विभागाला देण्यात येऊन यात एकूण अंदाजे शेळीपालकाचे 60,000 रुपयांचे झालेले नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.